लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. तुमच्या खात्यात येणारे 1500 रुपये थांबू शकतात. होय, जर तुम्ही अजूनही ई-KYC दुरुस्ती केली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आता ई-KYCची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. पण लक्षात ठेवा, हीच आहे शेवटची संधी. यानंतर पुन्हा संधी मिळेल याची खात्री नाही. 30 एप्रिलपर्यंतच वेळ आहे, नाहीतर पुढचा हप्ता थेट बंद होऊ शकतो. म्हणून आत्ताच मोबाईल काढा आणि तुमची ई-KYC लगेच पूर्ण करा. ही माहिती प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचवा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेक महिलांची ई-KYC अपूर्ण होती किंवा त्यात काही त्रुटी होत्या, ज्यामुळे हप्ते मिळण्यात अडचणी येत होत्या. पण आता घाबरण्याचं कारण नाही. राज्य सरकारने या प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली आहे. ही नवी तारीख काय आहे आणि तुम्हाला काय करावे लागेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी ई-KYC दुरुस्तीसाठी शेवटची तारीख 31 मार्च होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि अनेक महिलांची कामे बाकी असल्याचे लक्षात घेऊन आता ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. महत्त्वाचे मुद्दे. नवी मुदत 30 एप्रिल. कोणाच्या सूचनेनुसार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्देश: एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. बहिणींनो, लक्षात घ्या, ही तुमच्यासाठी शेवटची संधी असू शकते. महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. जर तुमचे ई-KYC पूर्ण नसेल किंवा त्यात काही चूक असेल तर तुमचे पुढचे हप्ते थांबू शकतात. त्यामुळे 1. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. 2. अर्जामध्ये दिलेली माहिती आणि आधारमधील माहिती जुळती आहे का ते पहा. 3. जवळच्या सेतू केंद्रावर किंवा नारी शक्ती ॲपद्वारे तुमची स्थिती तपासून घ्या. तर लक्षात ठेवा, 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. तुमच्या ओळखीतल्या इतर महिलांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे थांबणार नाहीत. तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.